तिचा म्हातारा नवरा तिला स्त्री म्हणून कधीच सुख देऊ शकत नव्हता, न तिला आई होण्याचं सुख देऊ शकत होता. आणि याच असंतोषातून ती एका मध्यरात्री थेट माझ्या खोलीत आली. त्या बंद खोलीच्या अंधारात तिने मालकीण असण्याचा सगळा आव बाजूला ठेवला आणि माझ्यासोबत तेच करायला सुरुवात केली, जे दर रात्री एका बंद दाराआड नवरा बायकोमध्ये घडतं. मी ज्या ठिकाणी कामाला होतो, त्या वाड्याचे मालक दादासाहेब आता 60-65च्या घरात पोचले होते. त्यांच्याकडे अथांग संपत्ती होती. शेकडो एकर शेती, कित्येक घरे, पोटीभर सोने आणि मोठे साम्राज्य. पण या संपत्तीसोबतच त्या महालात एक अथांग आणि गहन रिकामेपणा नांदत होता. दादासाहेबांचे म्हातारपण आणि ढळती प्रकृती यामुळे त्यांना मूल होणे शक्य नव्हते. मोठ्या शहरातल्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की आता कोणतीही आशा उरलेली नाही. त्या अथांग संपत्तीला कोणताही वारस नव्हता आणि याच गोष्टीची एक अदृश्य टांगती तलवार पूर्ण वाड्यावर टांगलेली असायची. त्या महालाची मालकीण सावित्रीबाई अवघ्या 20 वर्षाची होती. म्हातारपणात दादासाहेबांनी तिच्याशी दुसरे लग्न केले होते. सावित्रीबाई अत्यंत सुंदर होती. तिचे लांबसडक केस, घारे डोळे आणि गोरा रंग कोणालाही मोहित पाडणारा होता. पण तिच्या या सौंदर्यावर एका खुल्या दुःखाची आणि अनिश्चिततेची छाया पसरलेली असायची. तिच्या डोळ्यात नेहमी काहीतरी गूढ, काहीतरी अपूर्ण दडलेले दिसायचे. दादासाहेब दिवसभर आपल्या अंधाऱ्या खोलीत बिछाण्यावर पडून असत. औषधांचा वास आणि म्हातारपणाचा कणकणाचा आवाज याच त्या खोलीतून गोष्टी बाहेर यायच्या. सावित्रीबाई दिवसभर त्या प्रचंड मोठ्या वाड्यात एकटीच फिरत असे. कधी झाडांना पाणी घालताना, तर कधी व्हरांड्यावर शांतपणे बसून दूरवर पाहताना. मी त्या वाड्यात नवीनच नोकर म्हणून कामाला लागलो होतो. वय लहान असल्यामुळे आणि घरातील परिस्थिती गरिबीची असल्याने मी मिळेल ते काम मनापासून करायचो. सावित्रीबाई कधीकधी माझ्याकडे बघायची. तिच्या नजरेत एक अजीबच प्रश्न असायचा. ती पाहताना वाटायचे की ती माझ्याशी काहीतरी बोलू इच्छिते, आपल्या मनातील गुप्त सांगू इच्छिते. पण लगेचच ती नजर फिरवून घ्यायची आणि तिथून निघून जायची. जणू काही तिच्या आणि जगाच्या मध्ये एक मोठ्या बंधनाची अदृश्य भिंत उभी होती. माझ्या राहण्याची सोय वाड्याच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या खोलीत केली होती. ती खोली वाड्याच्या मुख्य इमारतीपासून थोडी वेगळी होती आणि रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधारात बुडून जायची. वाड्यातील वातावरण जितके अस्वस्थ करणारे होते, तितकीच माझी खोली शांत पण एकाकी होती. ती उन्हाळ्याच्या दिवसातली एक अस्वस्थ रात्र होती. हवेत प्रचंड उकडा होता. वाड्याच्या बागेतील झाडांची पानेही हालत नव्हती. हवेतील या दाबामुळे मला नीट झोप येत नव्हती. मी माझ्या लाकडी बाजल्यावर अर्धवट झोपेत लोळत होतो. खोलीत दिव्यांची वात मंद केली होती, त्यामुळे कोपऱ्यात थोडे उजेडाचे आणि बाकी अंधाराचे साम्राज्य होते. रात्रीचे 2 वाजले असतील. अचानक मला दाराची कडी हळूच उघडल्याचा आवाज आला. तो आवाज इतका नाजूक आणि हलकासा होता की मला वाटले की नक्कीच काहीतरी स्वप्न पाहत आहे. पण त्यानंतर दाराचा हलकाच करकर आवाज झाला आणि दाराच्या फटीतून थंड वाऱ्याची एक झुळूक आत आली. मी डोळे चोळत उठून बसलो. दारात सावित्रीबाई उभी होती. तिच्या एका हातात लहानसा पितळी दिवा होता, ज्याची वात मंद जळत होती. त्या मंद पिवळसर प्रकाशात तिचा अर्धा चेहरा उजळून दिसत होता आणि अर्धा चेहरा अंधारात लपला होता. तिचे केस पाठीवर पूर्णपणे मोकळे सोडलेले होते. तिच्या साडीचा पदर थोडा सरकलेला होता. ती माझ्या खोलीच्या उंबऱ्यावर उभी राहून माझ्याकडे पाहत होती. तिचा श्वास थोडा वेगाने चालला होता आणि तिच्या आवाजात किंवा वागण्यात एक अनामिक दडपण दिसत होते. मी थांबून पटकन बाजल्यावरून खाली उतरलो आणि विचारले, "बाई, तुम्ही इथे? काय झालं बाई? दादासाहेबांची तब्येत बिघडली का? काही काम होतं का?" तिने काहीच उत्तर दिले नाही. ती फक्त मंद पावलांनी आत आली आणि तिने दाराची कडी आतून हळूच लावून घेतली. माझ्या छातीत भीतीची धडधड वाढली. तिने चित्या हातातील दिवा टेबलावर ठेवला. मंद प्रकाशात तिचे डोळे वेगळ्याच आगीने चमकत होते. "काही अडचण आहे का बाई?" मी पुन्हा भीतीभीतीत विचारलं. तिने हळूच नकारार्थी मान हलवली. ती माझ्या आणखी जवळ आली. तिच्या शरीराचा एक खास सुगंध, गुलाबाचे उत्तर आणि मोगऱ्यांचा सुवास माझ्या कानात शिरला. पण त्या
सुगंधासोबतच तिच्या स्पर्शात आणि वागण्यात एक तीव्र भीती आणि अस्वस्थता मिसळलेली होती. तिने हळूच आपला हात पुढे केला आणि माझ्या हाताला स्पर्श केला. तिचे हात कमालीचे गरम होते आणि तिथे थरथरत होते. ती अतिशय क्षणिक आणि कुजबुजणाऱ्या आवाजात म्हणाली, "मला थोडा वेळ इथे बसायचं आहे. फक्त इथे, या अंधारात, या शांततेत." मी पूर्णपणे गोंधळलो. मालकीण रात्री 2 वाजता एका नोकराच्या खोलीत एकटी येणे म्हणजे काय धोका होता, याची मला जाणीव होती. पण तिची अवस्था पाहता मला काहीच बोलता येत नव्हते. ती माझ्या शेजारी बसल्यावर येऊन बसली. तिचा एक हात हळूच माझ्या मांडीवर आला. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. पण ती शांतता आता जड झाली होती. फक्त बाहेरून येणारा वाऱ्याचा हलकासा सळसळ आवाज आणि आम्हा दोघांच्या वेगाने चाललेल्या श्वासांचा आवाज तिथे घुमत होता. काही वेळाने तिने मान वर केली. माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, "तू किती दिवस झाले इथे काम करतोस?" मी थरथरत्या आवाजात उत्तर दिले. तिने माझ्या चेहऱ्याकडे इतक्या बारकाईने पाहिले, जणू काही ती माझ्या डोळ्यातून माझ्या मनात चाललेली उलथपालथ वाचण्याचा प्रयत्न करत होती. तिचा हात हळूच माझ्या छातीच्या दिशेने सरकला. तिने माझ्या सदऱ्याचे पहिले बटन उघडले. मी दचकलो. "बाई, असं नको. दादासाहेब जागे झाले तर? कुणी पाहिलं तर आपला जीव जाईल." मी अस्वस्थ होऊन तिचे हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझी पकड घट्ट केली. तिच्या थरथरत्या बोटांनी दुसरे आणि तिसरे बटनही उघडले. तिचा प्रत्येक गरम स्पर्श माझ्या उघड्या छातीला होत होता, ज्यामुळे माझ्या अंगावर काटा उभा राहत होता. आज फक्त एकदा ती कुजबुजली. तिच्या आवाजात आर्तता होती, एक प्रकारची तहान होती. मला आज या शांततेत गुदमरायचं नाहीये. त्या म्हातारपणाने आणि संपत्तीच्या या मोठ्या पिंजऱ्याने माझं सगळं तरुणपण संपवून टाकलंय. मला रोज वाटतं की मी जिवंत आहे की मरण पावले आहे. मला कळतच नाही. मला वाटतंय मी फक्त एक जिवंत प्रेत बनले आहे. तिच्या या शब्दांमध्ये इतके खोल दुःख होते की माझे विरोध करणारे हात अचानक गप्प झाले. ती पुढे म्हणाली, "त्या दादासाहेबांच्या खोलीत फक्त औषधांचा वास आणि म्हातारपणाची सावली आहे. तिथे जगण्याची कोणतीही उमेद उरलेली नाही. मला आज रात्री फक्त हे अनुभवायचं आहे की माझ्या रक्तात अजूनही उष्णता आहे." तिने माझा सदरा पूर्णपणे अंगावरून काढून बाजूला फेकून दिला. तिचे गरम आणि नाजूक हात माझ्या छातीवर, खांद्यावर फिरू लागले. मी अजूनही भीती आणि आकर्षणाच्या मधल्या रेषेवर उभा होतो. "बाई, हे खूप चुकीचं आहे. जर कोणाला कळलं तर समाज आपल्याला जिवंत गाडेल." मी तिला समजवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. तिने तिचे मऊ बोटं माझ्या ओठांवर ठेवले आणि मला शांत केले. "त्यांना काही कळणार नाही. दादासाहेब गाढ झोपेत आहेत. बाहेर संपूर्ण जग झोपले आहे. आजच्या रात्री या जगात फक्त तू आणि मी आहोत. ही रात्र आपली आहे." तिचे ओले डोळे दिव्याच्या मंद प्रकाशात चमकत होते. त्या डोळ्यात प्रचंड तहान होती, पण सोबतच एक गहन गूढता होती. मी विचारले, "तुम्हाला खरंच काय हवं आहे, सावित्रीबाई?" तिने माझ्या गळ्यात हात घातले आणि मला स्वतःजवळ ओढले. "मला फक्त थोडी जवळीक हवी आहे. मला कोणाच्या तरी श्वासांचा स्पर्श हवा आहे. मला वाटायचं आहे की मी अजूनही सुंदर आहे, जिवंत आहे. कारण उद्या काय होईल कोणाला माहीत. कदाचित ही संधी, हे आयुष्य पुन्हा कधीच मिळणार नाही." तिने मला तिच्या आणखी जवळ ओढले. तिच्या उष्ण श्वासांचा गरम स्पर्श माझ्या गालावर आणि मानेवर जाणवू लागला. खोलीतील मंद प्रकाशात तिची साडी हळूहळू खांद्यावरून खाली घसरली. तिच्या शरीराची उष्णता या बंद खोलीत अधिकच वाढल्यासारखी वाटत होती. मी आता विरोध करणे सोडून दिले होते. एकीकडे पकडले जाण्याची तीव्र भीती होती, तर दुसरीकडे तिच्या एकाकीपणाची करुण हाक आणि तिचा मादक स्पर्श होता. मी शांतपणे बसून राहिलो. तिने स्वतःचे कपडे सैल केले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला. तिचा स्पर्श इतका मऊ आणि उष्ण होता की माझ्या मनातील भीती हळूहळू वितळू लागली. आज फक्त एकदाच ही रात्र अशी असावी जी आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील. तिने माझ्या कानात कुजबूज केली. तिच्या या शब्दात एक वेगळाच तणाव होता. मी माझे हात तिच्या कमरेभोवती गुंफले. तिचा मऊ आणि गरम स्पर्श माझ्या हातांना जाणवला. आम्ही दोघेही त्या रात्रीच्या अंधारात पूर्णपणे बुडून गेलो होतो. खोलीच्या 4 भिंती जणू आमच्या या गुपिताच्या साक्षीदार बनल्या होत्या. बाहेर वाऱ्याचा वेग वाढला होता. झाडांच्या पानांची सळसळ अधिक तीव्र झाली होती.
पण आत फक्त आमचे वेगाने चाललेले श्वास आणि सावित्रीबाईंच्या ओठातून निघणारे हलके हुंदके ऐकू येत होते. काही वेळ असाच निघून गेला. तिने माझ्या चेहऱ्याला तिच्या दोन्ही हातात धरले आणि माझ्याकडे पाहिले. तिच्या ओठांवर एक लहानसे मंद हास्य उमटले. हे हास्य मी वाड्यात आल्यापासून कधीच पाहिले नव्हते. पण त्या हास्याच्या मागे एक हातांग दुःख आणि न सुटणारे रहस्य लपले होते. "तू माझ्याकडे असा का बघतोस?" तिने हळूच विचारले. "तुमच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतंय बाई," मी म्हणालो. तिने पुन्हा मान खाली घातली आणि माझ्या छातीवर डोके ठेवले. "काही गोष्टी शब्दात सांगायच्या नसतात," ती म्हणाली. तिच्या त्या हास्यात, तिच्या स्पर्शात आणि त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणात एक प्रकारची तृप्ती होती. पण सोबतच उद्याची दिवसाची भीतीही होती. पहाटेची वेळ जळत येत होती. बाहेर पक्ष्यांची हलकी चिवचिव सुरू होण्याआधीच खोलीतील दिव्यांची वात आणखी मंद झाली होती. सावित्रीबाई हळूच उठून उभी राहिली. तिने तिचे विस्कटलेले केस नीट केले, साडी व्यवस्थित नेसली आणि स्वतःला सावरले. मीही बाजल्यावर उठलो आणि सदरा अंगात घातला. खोलीत पुन्हा एकदा ती शांतता पसरली होती. पण ही शांतता आधीच सारखी नव्हती. यात एक संतापलेल्या क्षणाची हळहळ होती. तिने दाराजवळ पोहोचून दाराची कडी उघडली. बाहेर अजूनही अंधार होता. तिने मागे वळून माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे अजूनही ओले होते, पण त्यात एक आक्रमक ठामपणा होता. ती अत्यंत धीर गंभीर आवाजात म्हणाली, "हे जे काही घडलं ते फक्त या खोलीतच राहील. हे कोणालाही सांगायचे नाही. कधीही नाही. ही रात्र फक्त आपली होती आणि ही रात्र या आयुष्यात कधीही पुन्हा येणार नाही." मी फक्त शांतपणे मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तीच उदास आणि रहस्यमयी शांतता पसरली, जी मी रोज वाड्यात पाहत आलो होतो. तिने दाराची कडी पूर्णपणे उघडली आणि अंधारात वाड्याच्या मागच्या दाराने आत निघून गेली. मी खिडकीतून ती अंधारात नाहीशी होईपर्यंत पाहत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सूर्य उगवला. वाड्यात सर्व काही नेहमीसारखेच सुरू होते. दादासाहेब आपल्या अंधाऱ्या खोलीत पडून कणत होते. सावित्रीबाई हातात पूजेचे ताट घेऊन शांतपणे वाड्यात फिरत होती. आमच्यात संपूर्णपणे दिवसभरात एक शब्दही बोलला गेला नाही. पण दुपारी जेव्हाही व्हरांड्यातून जात असताना आमची अचानक नजरानजर झाली, तेव्हा तिच्या ओठातून एक खूपच लहान गूढ हास्य उमटले आणि तिने लगेच नजर वळवून घेतली. त्या घटनेनंतर काही महिने मी तिथेच काम केले. पण सावित्रीबाई पुन्हा कधीही माझ्या खोलीकडे आली नाही. तिने माझ्याकडे पुन्हा कधी त्या नजरेने पाहिले नाही. जणू काही ती रात्र कधी घडलीच नव्हती. काही महिन्यानंतर मी ती नोकरी सोडली आणि तो वाडा कायमचा सोडून निघून गेलो. आज या घटनेला कित्येक वर्षे उलटून गेली आहेत. पण आजही जेव्हा कधी शांत रात्र असते, वाऱ्याची सळसळ ऐकू येते, तेव्हा मला ती रात्र आठवते. संपत्तीच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेली ती तरुण स्त्री, तिच्या स्पर्शातील ती उष्णता, ती तहानलेली नजर आणि ती गूढ रात्र, ज्या रात्रीने दोन आत्म्यांना काही क्षणासाठी एकत्र आणले, पण स्वतःमागे एक कधीही न उलगडणारे रहस्य सोडून दिले.